संघाने जो परफॉर्म केला, सुपर 8 मधून आपण बघितलं की सुपर 4 मध्ये तुम्ही पोहोचलात, तो प्रवास तुझ्यासाठी कसा होता? अतिशय सुंदर फलंदाजी, गोलंदाजी सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः अनिकेत आणि गुरु आणि प्रथमेश यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच आम्ही अंतिम 4 मध्ये येऊ शकलो आहे. दाजीला एक प्रश्न विचारला होता की तुझी आता सध्या मनस्थिती काय आहे, की म्हणजे तुम्हाला नक्की आता या मोमेंटला तुझ्या संघाकडून तुला काय अपेक्षा आहेत? आम्हाला खास करून पहिली फलंदाजीच करायला आवडते, कारण अनिकेत आणि गुरु यांना पहिली फलंदाजीच पाहिजे असते. बघू, जास्तीत जास्त धावांचा डोंगर बनवायचा प्रयत्न करू. बाबू, तुझ्यासाठी एक शेवटचा प्रश्न. या वर्षीचं पर्व ज्याप्रमाणे आपण बघितलं की तिसरं पर्व आणि प्रत्येक आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून शूज देत आहोत, ही संकल्पना आणि यावर्षीचा पर्व तुला कसं वाटलं? अतिशय सुंदर संकल्पना आहे, कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं की शेवाळी असते ग्राउंडवरती आणि शूज असणे खूप गरजेचं आहे. आणि ह्या मंडळाने मॅन ऑफ द मॅचला शूज दिले, त्यामुळे खूप मंडळाचे खूप मी अभिनंदन करेन. सो थँक्यू सो मच बाबू. हा होता बाबू पाटकर. ऑल द बेस्ट दोन्ही संघनायकांना. तर टॉस कंप्लीट झाले प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि नाणेफेक जिंकली नुर्वे स्पोर्ट्स चेनवन दाजी धुरतने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले, ते म्हणजेच बाबू पाटकरच्या कुलस्वामिनी आंबेगाडी या संघाला. आणि त्वरितच अजिबात वेळ न घेता सामना पण सुरू करणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज शेवटचा दिवस आहे. ऑफिशियली आपल्याला 3 सामने तर कव्हर करायचे, 2 उपांत्य फेरी, एक अंतिम फेरी आणि एक सामना असेल तो थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी तुम्हाला सामना बघायला मिळणार आहे. प्रयत्न आमचा हा आहे की प्रत्येक सामना, काल आपण जर चित्र बघितलं तर प्रत्येक सामना आपण 6 षटकांचे कव्हर केले, एकूण 7 सामने काल कव्हर केले आणि हा सुद्धा आमचा तोच प्रयत्न आहे की प्रत्येक सामना हा 6 षटकांचा व्हायलाच हवा. त्यामुळे प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे, जेणेकरून आम्ही सामने लवकरात लवकर सुरू करू. तर थेट आता भेटूया या सामन्याच्या दरम्यान. लगेचच सामने सुरू केला जाईल. थोड्याच वेळात तुम्हाला मर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि थोड्याच वेळात तुमच्याशी मी पुन्हा एकदा जॉईन होईल. या आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षातून पहिल्या सत्रामध्ये आणि आवाज ऐकूया आमचे मालवणीचा एक अप्रतिम आणि सुमधुर आवाज, बुलंद आवाज बादल चौधरी यांना. धन्यवाद. यांच्या मालकीचा हा संघ
स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी निमंत्रण देतोय बाबू पाटकरच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी आंबेगाडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. राजू कासार यांच्या मालकीचा हा संघ आणि हे दोन संघ एकमेकांच्या समोर. दोन्ही संघ तुल्यबळ. कुडाळ वेंगुर्ला पट्ट्यातील एक मातब्बर संघ म्हणजे आंबेगाडी आणि समोर असणारा नुरवी स्पोर्ट चेनवण. त्या नुरवी स्पोर्ट चेनवण संघाने गेल्याच आठवड्यात मालवण बोर्डिंग मैदानावर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यावसायिक गटातील नंबर 1चा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, पण अशा संघासमोर आंबेगाडी संघ सुद्धा नक्की करामत करेल. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य, या मैदानाचा इतिहास, गतवर्षी कोणत्याही शर्यतीत नसलेला, कोणाच्याही खिसगंटीत नसलेला गावराई संघ अंतिम विजेता ठरला आणि त्यामुळे या मैदानाने एक नवा जर विजेता दिला तर आश्चर्य वाटायला नको. पण दुसऱ्या बाजूने मालवण बोर्डिंग मैदानावर अंतिम फेरीत झालेला पराभव हा नुरवी स्पोर्ट चेनवण संघ विसरला नसेल आणि या पराभवातून बाहेर येण्यासाठी आज नुरवी स्पोर्ट संघाचा इरादा असेल पुन्हा एकदा विजयशीर प्राप्त करून त्या जखमेवर मलम लावण्याचा. तर हा सामना खूप रंगतदार असेल. आमचे दोन मित्रवर्य या स्पर्धेत या संघाचं मालकी हक्क नेतृत्व स्वीकारताना एका बाजूने सागर पोयरेकर, आमच्याच लगतच्या म्हणजे वालावलच्या बाजूला असलेला चेनवणगाव, या चेनवणगावचे सुपुत्र सागर पोयरेकर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूने राजू कासार, या नावाबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं. राजू कासार यांच्या मालकीचा हा संघ आंबेगाडी या गावचा संघ. पहिल्या दिवशी आंबेगाडी संघ सेमीफायनल पर्यंत दाखल झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, बऱ्याच जणांचे प्रश्न होतं नेमकं आंबेगाडी आलं कुठे. ज्या प्रकारे गेल्या वर्षी गावराई सिंधुदुर्गात कुठे आलं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता, अगदी तसाच या वर्षीचा प्रश्न होता की आंबेगाडी नेमकं आलं कुठे. तर वालावलमधून सड्याच्या दिशेने माऊलीच्या दिशेने जेव्हा आपण जातो, या माऊली मंदिराच्या पाठीमागून जो उतार लागतो, या उतारापासून आंबेगाडी गावाची सुरुवात होते. खरं तर आंबेगाडी ही परुळे ग्रामपंचायतीची एक वाडी, अतिशय कष्टाळू लोकांचा हा गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं, खास करून काजूच्या बागायतीसाठी प्रसिद्ध असलेला गाव. आणि पावसाळ्याच्या दिवसात हरीश सर, प्रसाद सर जेव्हा आपल्या गुरांसाठी वैरणीची गरज असते, जेव्हा हिरवा चारा उपलब्ध नसतो, तेव्हा या गुरांसाठी थोडीशी तजवीज शेतकऱ्यांकडून केली जाते आणि त्यासाठी भाड्या बांधल्या जातात. आणि या भाड्या आंबेगाडीच्या पठारावरून आमचे हे आंबेगाडीतील कष्टकरी शेतकरी, कराड ज्याला म्हटलं जातं, या करडाच्या भाड्या बांधून संपूर्ण गावात पंचक्रोशीत विकतात आणि त्या करडाच्या जोरावर आमच्या पंचक्रोशीतले आणि दशक्रोशीतले शेतकरी आपल्या गुरांची जोपासना करतात. तर अशा कष्टकरी लोकांचा गाव असणारा, वाडी असणारी आंबेगाडी आणि या आंबेगाडीतील आमचे मित्रवर्य राजू कासार यांच्या मालकीचा संघ. जसं हरीश सर आपण काल म्हटलात, नेव्हर गिव्ह अप ही टॅगलाईन आहे मयूर स्पोर्ट्सची, तशीच टॅगलाईन आहे राजू कासारच्या जीवनाची, नेव्हर गिव्ह अप. खरं तर मला वाटतं आज मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसेडर करायला हरकत नाही राजू कासारला, कारण राजू कासार आज मैदानावर उभा आहे. जो राजू कासार 5 वर्षापूर्वी बेडवरून उठेल की नाही अशी शंका होती, कॅन्सरसारख्या दूरधर आजाराने गाजलेला आमचा हा मित्रवर्य, SSS ट्रॉफी गाजवणारा हा खेळाडू जेव्हा अंथरुणाला आणि बेडला खेळला हे ऐकलं तेव्हा क्षणभर आमच्या जमिनीखालची सुद्धा वाळू सरकली होती. पण त्याच राजू कासारला कॅन्सरसारख्या दूरधर आजारातून थोडंसं सावरत गतवर्षी जेव्हा SSS ट्रॉफीमध्ये बॉलिंग करताना बघितलं तेव्हा खरं समजलं की माणसाच्या अंतर्मनाची शक्ती किती असते. तर आमच्या या दोन्ही मित्रवर्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय, उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने नुरी स्पोर्ट चेनवण. वन दी टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कुलस्वामिनी आंबेगाडी संघाची सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेने अनिकेत वांगणकर आणि गुरु. पहिल्या चेंडूवर अनिकेत वांगणकरचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डायरेक्ट चंद्रार. मयूर स्पोर्ट षटकार. अनिकेत वांगणकर खास करून मला वाटतं हा खेळाडू पावसाळी क्रिकेटसाठी जास्त बनलाय. गतवर्षी परुळे चिपीच्या मैदानावर गुरुनाथ सामंत मित्रमंडळ पुरस्कृत स्पर्धा एक हाती ज्यांनी गाजवली असा आंबेगाडीचा हा गुणवान खेळाडू. अजूनही संघाचा कर्णधार येणं बाकी आहे, जो गुरु पाटकर ओळखला जातो. आतंका दुसरा नाम बाबू पाटकर असं ज्याला म्हटलं जातं. या बाबूच्या नेतृत्वाखाली अनिकेत आक्रमणाने सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर मयूर स्पोर्ट ब्रँडेड षटकार. खराब चेंडू, अतिरिक्त वेग मिळवण्याचा इरादा, आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. चेंडू वाईट ठरतोय, सर्वात मोठं नुकसान होतोय. एक बाउन्सर टाकण्याची जी परवानगी असते एका षटकात
ती या वाईड चेंडूसाठी समाप्त केली जाते. निखिल बॉलिंग मार्कवर एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, गोपाळ भटाचा परिस्पर्श लाभलेला खेळाडू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या खेळाडूंना गोपाळ भटाचा स्पर्श लाभला त्या सगळ्यांचं क्रीडा जीवनात सोनं झालं आणि त्यामुळेच परिस्पर्श लाभलेला मिडास टच असलेला कर्णधार म्हणून गोपाळ भटाला ओळखलं जातं. यावेळी निखिलचा वेगवान चेंडू वापसी होते. अनिकेत वांगणकरचे परीक्षा घेणारा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. पहिल्या 2 चेंडूंची सांगता आणि धावसंख्या 8 धावा. अजून एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतोय. यावेळी गोपाळचं कौतुक करावं लागेल यष्टिरक्षणासाठी. सुंदर प्रकारे गोपाळ चेंडू अडवतोय. गोपाळला पूर्ण माहिती आहे टेनिस क्रिकेटचा चेंडू किती उसळी घेतो, रबर क्रिकेट किती उसळी घेतो, आपल्याला किती अंतरावर थांबायचं आहे. अजून एक चेंडू निर्धाव. 8 ही धावसंख्या पहिल्या चेंडूच्या षटकारानंतर. यावेळी पुन्हा एकदा जी चूक निखिलने पहिल्या चेंडूवर केली होती, तुलनेत थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, यावेळी गोल्डन स्पॉटच्या जवळपास चेंडूचा टप्पा पकडतोय आणि या टप्प्यासाठी उत्तर नव्हतं अनिकेतकडे. ज्या अनिकेतने षटकार मारून अपेक्षा धावसंख्या वाढवली, तो अनिकेत पुढच्या 3 चेंडूवर मात्र निशब्द होतोय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू. नटराज शॉट पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रात पंचांचा इशारा येतोय एकेरी धावेचा. जो नटराज शॉट बघितल्यानंतर सध्याच्या प्रेक्षकांना रोहित शर्माची आठवण येते, त्यापेक्षा काही जुन्या प्रेक्षकांना ब्रायन लारा आठवतो. मात्र हा नटराज शॉट क्रिकेटमध्ये प्रचलित केला कपिल देव निखंज, ज्याने 1983चा वर्ल्ड कप कॅप्टन या नात्याने भारतीय संघासाठी उचलला. या नटराज शॉटवर एकेरी धावसंख्या 9 बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतोय. बाउन्सर समाप्त होतोय. मात्र या बाउन्सरवर 22च्या स्वरूपात एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांगता होते ती पहिल्या षटकाची. मयूर स्पोर्ट चषक 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची रबर बॉल पावसाळी स्पर्धा. प्रथम क्रमांक रुपये 30,333, द्वितीय क्रमांक रुपये 15,000, तृतीय क्रमांक रुपये 3,333, चतुर्थ क्रमांक रुपये 2,222. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर या सर्वांसाठी रोख रक्कम, आकर्षक शूज ही वैयक्तिक पारितोषिक प्रायोजित केलीत प्रवीणजी मिठबावकर आणि मालवणी लाईव्हचे सर्व ॲडमिन लकी कांबडी यांनी. या स्पर्धेचे सर्व भव्यदिव्य आकर्षक चषक प्रायोजित केले साई स्पोर्ट कट्टाचे मंदार मटकर यांनी आणि संपूर्ण स्पर्धा प्रायोजित केली राजू भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी. मयूर स्पोर्ट्स आयोजित मयूर स्पोर्ट्स चषक 2024. सांगता पहिल्या षटकाची. बॉलिंग मार्कवर गोपाळ भटाचं खास ठेवणीतलं अस्त्र नाईक, सौरभ नाईक. पहिल्या चेंडूवर एक वेगवान फटका खेळण्याचा इरादा. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. संघाचा कर्णधार नायक सेनापती दाजी धुरत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक ताकदवान खेळाडू स्लिपमध्ये उभा दिसतोय. एकेरी धावेनीची धावसंख्या 11. अजून एक बाउन्सर समाप्त होतोय. एक बाउन्सर सौरभ खूप सुंदर प्रकारे हाताळतोय. गेली काही वर्ष गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली संघाचं प्रमुख अस्त्र बनलेला सौरभ नाईक. यावेळी अजून एक वेगान चेंडू. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय, फील्ड करतोय. थ्रो करण्याची संधी होती. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने जर 3 स्टंप असले असते तर कदाचित सौरभने रिस्क घेतली असती. पण सौरभ जाणतो ओव्हरथ्रोचा एखादा रन्स अजून जाण्यापेक्षा सुद्धा एकेरी धावेवर समाधान मानणं सोयीस्कर ठरलं असतं, कारण अनिकेत स्ट्रायकर एंडवर तर पोचला होता. या एकेरी धावेनी धावसंख्या 12. अजून एक सिंगल एकेरी धावेनीची धावसंख्या होते 13. रबर चेंडू. थोडीशी उसळी घेणारा हा चेंडू असतो. त्यावर खेळण्यासाठी खास बनवलेले सिमेंट पिच. त्यामुळे टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटवर जेव्हा आपण 1 बाउन्स बघतो तेव्हा हा 1 बाउन्स जवळपास आपल्या खांद्याकडून गेला तरी त्याला 1 बाउन्स समजला जातो किंवा बाउन्सर समजला जातो. मात्र रबर क्रिकेटसाठी थोडेसे बदललेले नियम आणि त्यामुळे कदाचित डोक्यावरून जर चेंडू गेला तर तो बाउन्सर पंचांच्या नजरेत येईल अशी काहीशी स्थिती मैदानावरची. अर्थात मैदानावरचे आमचे सर्व पंच, मान्यताप्राप्त पंच, MC पॅनलचे उमेशजी मांजरेकर, बंटी केरकर, मंगेश धुरी आणि पहिल्या दिवशी दीपक धुरी असे
मान्यताप्राप्त पंच या स्पर्धेसाठी पंचगिरी करतायत. वाईडच्या स्वरूपात अवांतर धाव 14 या धावसंख्येवर. यावेळी स्लोअर वन गती परिवर्तन. अतिशय सुरेख चेंडू. कौतुक करावं लागेल सौरभचं, फक्त वेगावर स्वार न होता टप्प्यावर लक्ष केंद्रित करतोय. पहिल्या षटकात मोठ्या प्रमाणावर धावा वाटल्या गेल्या, खास करून पहिल्या चेंडूवर अनिकेतचा षटकार. त्यामुळे सौरभ वेगापेक्षा चेंडूच्या स्विंगवर, चेंडूच्या टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करतोय. यावेळी मनगटी मिनी हेलिकॉप्टर डीप मिड विकेटच्या दिशेने कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अतिशय सुरेख. या झेलची रील तर नक्की बनेल मित्रा. लतेश साळगावकर, द स्पायडरमॅन ऑफ नुरवी स्पोर्ट चेनवन. कौतुक करावं लागेल. एकदा टाळ्या वाजूया लतेश साळगावकर साठी. लतेश, या वाजणाऱ्या टाळ्या तुझ्यासाठी आजच्या दिवसातील, सकाळच्या सत्रातील आणि कदाचित या संपूर्ण स्पर्धेतील हा अतिशय सुंदर सुरेख झेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर एकेरी धाव सहज मिळेल असं वाटलं होतं. कदाचित चेंडू चौकारासाठी सुद्धा गेला असता. डीप स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक होता, डीप मिड विकेट वर क्षेत्ररक्षक होता, लॉंग ऑन वर होता. मात्र लतेश साळगावकरने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर स्थिरावली. ज्या क्षणी चेंडू लतेशच्या हातात येईल त्याच क्षणी लतेशच्या पायांचा कंट्रोल गमावला होता. स्किट झाला होता लतेश, जणू काही आईस स्केटिंगचा नमुना सादर करत होता. आणि अशाच क्षणी हातात येऊन पडलेला चेंडू. अतिशय सुरेख झेल लतेशचा. कॅचेस विन दी मॅचेस, नो कॅचेस विन दी टायटल्स. सूर्यकुमार यादवने दाखवलंय, बऱ्याच खेळाडूंनी दाखवलंय एक एक झेल, एक एक कॅच किती महत्वाचा असतो. आणि लतेशचा हा झेल खरोखरच डोळ्यांना एक सुखद अनुभव देणारा. पहिल्या विकेटचं पतन. संघाचा नायक दोन षटकांची सांगता जाऊया मालवणी केंद्रावर. देवबारा करो गावालानो. मालवणी आकाशवाणीच्या कट्टा केंद्रावर मयूर स्पोर्ट चषक 2024 मध्ये तुमचा सगळ्यांचा मना काळजातून हात जोडून स्वागत असा. परत एकदा सगळ्यांका गुरुपौर्णिमेचे मनपूर्वक शुभेच्छा देऊन पहिल्या सेमीफायनलचा थरार तुमच्या समोर. नुरवी स्पोर्ट चेनवणने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि आंबेगाडी कुलस्वामी संघाची फलंदाजी. पहिल्या चेंडूवर अनिकेत वांगणकरचा षटकार, दुसऱ्या ओव्हरीत शेवटच्या चेंडूवर एक सुंदर झेल लतेश साळगावकरचो. आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरीची ही सुरुवात. परत एकदा निखिल, ज्या निखिलने गोलंदाजीची सुरुवात केली त्या निखिलवर दिलेली जबाबदारी. बाउन्सरचा एक सुंदर वापर. सायकर यांच्या दिशेने कुलस्वामीने आंबेगाळी संघाचा कर्णधार नायक बाबू पाटकर. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंडरआर्म क्रिकेटचं आतंक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. यावेळी मात्र एका बाउन्सरची मर्यादा समाप्त. सलग 2 बाउन्सर. रबर क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर वापर करताना निखिल. पहिल्या चेंडूवर षटकार इल्यानंतर सुद्धा धावसंख्येत घातलेलो लगाम. सद्यस्थितीत धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 15 रन्सावर स्थिरावलेली. 1-15 थोडीशी विचार करू भाग पाडणारी ही धावसंख्या असा कुलस्वामीने आंबेगाळी संघासाठी. तीन चेंडूंची सांगता. ह्यो चौथो चेंडू निखिलकडून बाबूसाठी. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. 6 फुटांची उंची असा बाबूकडे आणि अशा बाबूच्या हेल्मेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. गोपाळ बटाक बीट करून 22च्या रूपात 1 रन. 16-16 एका गड्याच्या मोबदल्यात. गोपाळ बटाचा कुशल नेतृत्व, वारंवार केलेले गोलंदाजीत क्षेत्ररक्षणातले बदल, गोलंदाजांबरोबर केलेली बातचीत, बॉलरने बदललेलो टप्पो, या सगळ्याचं परिपाक म्हणून पहिल्या चेंडू नंतर उरलेल्या सगळ्या चेंडूवर सध्या तरी नुरी स्पोर्ट चेनवण संघाने गाजवलेला वर्चस्व. आवाज तर इलेलो. बॅटची कदाचित आतली कड होती आणि त्यामुळे हे चेंडू गोपाळपर्यंत पोहोचलो नाही. निखिलच्या स्पीडमुळे गोपाळ एरवीपेक्षा थोडंसं 4 पावला मागे उभे राहिलेलो. रोजच्या जागेवर जर गोपाळ असता तर कदाचित ह्यो झेल बघूक मिळालो असतो. सध्या तरी बाबूक मिळालेली अजून एक संधी, ह्यो हाफ चान्स होतो. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढे सरसावत खेळलेलो ह्यो फटकवतो. थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धाव. स्टेप आउट करणं गरजेचं असा. जर बॉलरने पकडलेली लाईन आणि लेन्स तुमका बिघडूची असत तर तुमका तुमच्या पायाचा वापर करूचो लागतलो. फुटवर्क या खूप महत्वाचा असता, कारण म्हटलं जातं अभ्यासात चांगले मार्क मिळवण्यासाठी होमवर्क, चांगलं मोबाईल वापरण्यासाठी नेटवर्क
आणि चांगला क्रिकेट खेळण्यासाठी फुटवर्क ह्या खूप गरजेचा. या फुटवर्कचा वापर कुलस्वामिनी आंबेगाळी संघाकडसून करणं गरजेचं असा, कारण पहिल्या बॉलवर षटकार पण तरी सुद्धा 3 ओव्हरींची सांगता आणि धावसंख्या एक बाद फक्त 17 रन्सावर. निम्म्या इनिंगची सांगता झाली. 3 ओव्हरींचा खेळ संपलो. अजून 3 ओव्हरी बाकी असत. या 3 ओव्हरीत अजून मोठी कामगिरी करणं गरजेचं असा. बॉलिंग मार्कवर सौरभ नाईक. फटकोदार सुंदर लॉंग ऑफच्या दिशेने लतेश चेंडूच्या खाली आणि लतेशच्या सेफ हँड्स मध्ये. अनिकेत वांगणकरची खेळी झाली समाप्त. अनिकेत कडसून अपेक्षा होते पहिल्या दिवसाचा खेळ अनिकेतने गाजवलो. अनिकेतला पहिला षटकार मारल्यानंतर पूर्णपणे ब्लॉक केला नोर्वे स्पोर्टच्या बॉलरने आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन खाली हो फटको. स्पर्धेच्या आयोजनात मोठो वाटो ज्यांचो असा ते कट्टागावचे माजी उपसरपंच उत्कृष्ट मृदंगमणी बुवा गुंडू सावंत यांचे सहकारी मकरंद सावंत यांचा मैदानावर आगमन. मकरंद, तुमचा मनपूर्वक स्वागत असा. ही इनिंग झाल्यानंतर दोन्ही संघांका सूचना असतली. तुमचो सगळ्यांचो ग्रुप फोटो होतलो. दोन्ही टीम ही इनिंग झाल्यानंतर सज्ज रवाचा. कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य समालोचक हरीश पंड्या सर, प्रसाद परब सर या आमच्या गुरुवर्य समालोचकांका नमन. गुरुपौर्णिमेच्या निमित्तान आणि परत एकदा मैदानावर चौथ्या ओव्हरीची सुरुवात. सौरभ नाईक दिसतलो तुमका बॉलिंग मार्कवर. 17 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेले 2 महत्वाचे खेळाडू अनिकेत वांगणकर आणि बाबू पाटकर सध्या मैदानावर. गुरु आणि प्रथमेश. अतिरिक्त चेंडू वाईट बॉल दिशेपासून भरकटलेलो. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेनिशी धाव संख्या 18. यावेळी प्रथमेश फटको डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे आणि फील्ड प्लेसमेंट साठी गोपाळ भट्टासाठी 100 आउट ऑफ 100. ज्या ज्या ठिकाणी झेल येण्याची शक्यता असा त्या त्या ठिकाणी गोपाळने लावलेले फिल्डर, दाजीन लावलेले फिल्डर आणि त्याला अनुसरून केलेली गोलंदाजी. रोहन लोणे यावेळी चेंडूच्या खाली. एक साधो सोपं झेल रोहनने पूर्ण केलो. पहिल्या दिवशी अनिकेत वांगणकरने स्पर्धा गाजवली. दुसऱ्या दिवशी दाजी धुरतने, प्रसाद सर, दाजी धुरत मागच्या 2 महिन्यात एका वेगळ्या फॉर्म मध्ये असा. याचं कारण काय असा तर लेडी लक जे का म्हटलं जातं, आता लेडी लक आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग दाजीन गेल्याच महिन्यात सुरुवात केलेली. आणि दाजी, तुझ्या वैवाहिक जीवनासाठी मयूर स्पोर्ट आयोजन समितीकडून आमचे सगळ्यांचे मनपूर्वक शुभेच्छा असत. लग्नात जरी योग जमला नाही तरी बारशा घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चेंडू वेगवान, निर्धाव स्वरूपात गोपाळच्या दिशेने समाप्त. जखडून ठेवला. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करणं भाग आणि हा संघर्ष तुमका करचो लागतलो. जर तुम्ही संघर्ष केला तर इतिहास तुमची नोंद घेतलो. इतिहासात तुमच्या नावाची नोंद होतली. बॅकची कड स्लिपच्या दिशेने दाजीचा क्षेत्ररक्षण आणि गोपाळची घसरगुंडी. बरं, गोपाळ पडल्याबरोबर सगळ्यात जास्त कोण हसलो असतात तर सौरभ. पण परत गोपाळ बघित ह्या भीतीने लगेच मान सुद्धा त्यांनी दुसऱ्या बाजूक फिरवली. पण हे एन्जॉयमेंट असा, हा आनंद असा पावसाळी क्रिकेटचो. दाजीन आपल्या संघासाठी वाचवलेलो 1 रन, 18 धावा. लॉंगॉनच्या दिशेने फटको तर सुंदर. 2 फिल्डर या दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. मयूर स्पोर्ट चौकार. पहिल्या चेंडूवर पहिलो षटकार इलो, पण त्यानंतरच्या दुसऱ्या चौकारासाठी खूप मोठी प्रतीक्षा, जवळपास 23 चेंडूंची. आणि पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर तब्बल 24व्या चेंडूवर ह्यो चौकार. माफ करा, 1 बॉल अजून बाकी असा. तब्बल 22 चेंडूंची प्रतीक्षा. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर जे का म्हटली जाता 22 for 2. रोहनच्या दिशेने मारलेलो फटको दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि अगदी सहज पूर्ण झालेले 2 रन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात अगदी सहज होताना
गुरु आणि प्रथमेश ही जोडी 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 24. गोपाळ आणि प्रथमेश ही जोडी मैदानावर. दोन्ही बाजून गोपाळ उभे असत. एका बाजून गोपाळ बटा यष्टीरक्षक, दुसऱ्या बाजून गोपाळ फलंदाज म्हणून. आणि आज गुरुपौर्णिमा, जगातल्या सगळ्यात मोठ्या गुरूंमध्ये जगद्गुरू म्हणून ज्याची चर्चा होता, जगद्गुरू म्हणून जे का मान दिलं जातं ते भगवान श्रीकृष्ण. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांका सुद्धा मनपूर्वक नमन असा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ही पुराणातली गुरु शिष्यांची एक मोठी जोडी. आणि क्रिकेटमधली सगळ्यात मोठी गुरु शिष्यांची जोडी म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि सर रमाकांत आचरेकर. या दोनही जोडीबद्दल काहीतरी सांगण्यासारख्या असा, ऐकण्यासारख्या असा वेळ मिळाला तर नक्की ऐकूया. धावसंख्या 24. अक्षय घाटवळ इनसाइड आउट, कव्हरच्या कपावरसून डायरेक्ट चंद्रार. मयूर स्पोर्टचा षटकार. मोये मोये डेंगे डेंगे, बदोबदी बदोबदी. बाबूच्या बॅटमधून बाहेर पडलेलो षटकार होतो. प्रचंड ताकद असणारे खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये या ताकदीन जेव्हा बाबू फलंदाजी करत असतं आणि त्याच्यापासून एक 8-10 फुटांवर आम्ही फिल्डर म्हणून उभे असतो, तेव्हा आमच्या मनाची आणि शरीराची काय अवस्था असता याचा अनुभव मी स्वतः बऱ्याच वेळा घेतलाय. तो बाबू सायकर एंडवर अक्षय घाटवळ संघाचं हुकमी एक्को जे का म्हटलं जातं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्टार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचा कौतुक केला जातं. ज्याप्रमाणे आमच्या कट्ट्याच्या प्रजेश रावलेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत समालोचकांमध्ये नाव घेतलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत समालोचकांमध्ये सध्याच्या घडीत ही 2 नावं चर्चित, प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा आणि अक्षय घाटवळ शिरोडा. बाबूचा एक सुंदर षटकार. या षटकारानिशी धावसंख्या 30 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. कुलस्वामिनी आंबेगाळी एका सन्मानजनक धावसंख्येकडे. शॉर्ट पिच, आखू टप्प्याचा चेंडू बाउन्सर समाप्त केलो अक्षयने. या सामन्यात अक्षय घाटवळ, सौरभ, निखिल या सगळ्यांनी बाउन्सरचा केलेलो वापर अतिशय सुंदर आणि सुरेख. अजून एक शॉर्ट पिच, आखू टप्प्याचा चेंडू प्रचंड वेगवान. अक्षय घाटवळचा वैशिष्ट्य असा, लेग स्पिन अप स्पिन हे 2 चेंडू तर त्याच्याकडे असत, पण मध्येच एक आर्म बॉल फास्टर वन. लेग स्पिनच्या ऍक्शन मध्ये ज्या चेंडूसाठी बॅटर कधी तयारीत नसतं आणि त्यामुळे बाबू थोडंसं फसलेलो शरीरवेधी चेंडू होतो. धावसंख्या स्थिरावलेली 30 रन्सावर. 5व्या षटकाचो 30रो चेंडू समाप्त. षटकार मारल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट अपेक्षित असता नेमकी ती चूक कुलस्वामिनी आंबेगाळी संघाकडून. कुलस्वामिनी आंबेगाळी, नुरवी स्पोर्ट चेनवन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. निमित्त असा मयूर स्पोर्ट चषक 2024 ची पहिली सेमीफायनल. अक्षयचो चेंडू बाबूसाठी सोडून दिलो. पंचांचो इशारो इलो वाईडचो. एक महत्वाचो एक्स्ट्रा पावसाची धार मैदानावर. आणि या दरम्यान या स्पर्धेचे सर्व आमचे मार्गदर्शक राजू भालेकर सर यांचा मैदानावर आगमन. राजू भालेकर सर, तुमच्यावर इंद्रराजाची ही पर्जन्य धारांची वृष्टी स्वागतासाठी. या वाईड नंतर अक्षयचो निर्धाव चेंडू डॉट बॉल. 31-31. चार चेंडू समाप्त. अजून 2 चेंडू या ओव्हरचे बाकी. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारलेलो फटको डीप पॉइंट वरसून फिल्डर येतात, फील्ड करता तोपर्यंत दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. आणि या 2 रन्सांची धावसंख्या. तिर्येचो डबल गेम ट्रिपल नेल्सन 33 फॉर 3. 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 ही धावसंख्या. कुलस्वामिनी आंबेगाळी संघ प्रयत्न तर करूचे लागतले तुमका एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी. उरलेल्या काही चेंडूवर थोडीशी जास्त मेहनत घेऊची लागतली. शांततेचो काळ समाप्त झालेलो असा. आता चालू असतलो तो युद्धाचो काळ, हाणामारीचो काळ चालू होतलो. स्लॉग ओव्हर, डेप्थ ओव्हर. या ओव्हर मध्ये तुमका जास्तीत जास्त मोठे फटकेबाजी करून संघाक एका फायटिंग टोटल पर्यंत नेणं अपेक्षित असतला. बाबूचो फसलेलो फटको 21 धावेनिशी. ओव्हरीची सांगता 5 ओव्हरींचो खेळ समाप्त. धावसंख्या 34 रन्सावर.
गुरु आणि शिष्यांमध्ये असलेला नाता, गुरुची शिष्यांकडून असलेली अपेक्षा. सचिन तेंडुलकर सरांनी क्रिकेटमध्ये बरेच मोठमोठे पराक्रम केले, पण रमाकांत आचरेकर सरांनी सचिनचा कौतुक केला एका महत्वाच्या क्षणी. वेल डन सचिन, ह्या वाक्य रमाकांत आचरेकर सरांकडून कधी इला सचिनसाठी, तर ज्यावेळी सचिन तेंडुलकर सरांसाठी भारतरत्न मिळाला तेव्हा. म्हणजे एखादा गुरु आपल्या शिष्याकडून किती मोठी अपेक्षा ठेवत असता. सचिनची 100 शतका झाल्यानंतर सुद्धा कधी रमाकांत आचरेकर सरांकडून कौतुकाची अपेक्षा नव्हती, कारण रमाकांत आचरेकर सरांनी बघितलेली स्वप्न सचिनसाठी ही खूप मोठी होती. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचो फटको, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण. दुसऱ्या रन्सासाठी बाबू स्ट्रायकर एंडवर. पंचांचो इशारा होईल, बघूया किती रन्साचो. 1 रन्स फक्त, सिंगल. आणि या शेवटच्या ओव्हरसाठी सनी बटा. पहिल्या चेंडूवर सिंगल बाबूच्या खाती. एकेरी धावनीची धावसंख्या 35-35. दोन्ही संघांका महत्वाची सूचना, इनिंग संपल्यानंतर ग्रुप फोटोसाठी तुम्ही सगळ्यांनी मैदानावर उपस्थित राहायचा. यावेळी बाबूचा फटको आखो टप्प्याच्या चेंडूवर. चुकीला माफी नाही. डायरेक्ट चंद्रार, पावळेचा पाणी पाच टाक. मयूर स्फोट, षटकार. त्या कौतुक आपण बाबूचा ऐकल्या, त्या कौतुकाक साजेशे 2 षटकार आतापर्यंत बाबून दाखवले. धावसंख्या 41-41. शेवटचे 4 चेंडू अजून बाकी असत आणि उरलेले 4 बॉल मध्ये बाबू किमान 2 षटकार तुझ्याकडून अपेक्षित. सोडून दिलो चेंडू गोपाळसाठी. दिशाहीन चेंडू, टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारो. एकेरी धावनीची धावसंख्या 42-42. ह्यो चेंडू सोडणं बाबून खूप गरजेचा होता, कारण या चेंडूवर फटको जरी लागलो असतो, कनेक्शन झाला असतं तरी फक्त 1 रन्स मिळालो असतो. धावसंख्या सध्या 42 वर. अजून एक शॉर्ट पिच, लॉंग ऑनच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट डोंगरार. मयूर, षटकार. अंडरआर्म क्रिकेटचो बेताज बादशाह म्हटलं जाता बाबू पाटकरला, पण अंडरआर्म क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये जमीन आसमानाचा फरक. अंडरआर्म क्रिकेट मध्ये जमिनी लगत फटके मारूचे लागतात. हवाई फायर केला तर फलंदाज बाद होता, पण रबर क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये मात्र पूर्ण वेगळं फॉर्मॅट. पण या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा बाबू पाटकर आपल्या नावाचो झेंडो अतिशय तेज अंतरपट ठेवताना. षटकारांतर वाईड, परत षटकार, त्यानंतर परत वाईड. दबाव, प्रेशर बॉलरवर. 49 धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर कुलस्वामीने आंबेगाळी. 3 चेंडू अजून बाकी या ओव्हरचे. $49. अजूनही 3 चेंडू बाकी. सनी बटा पुढचा चेंडू घेऊन. सुंदर चेंडू. बाबूच्या जवळपास खांद्याकडसून नाकाकडसून जाणारा चेंडू. डॉट बॉल. 49. 4 चेंडूंची सांगता. शेवटचे 2 चेंडू इनिंगचे बाकी. यावेळी आखो टप्प्याच्या चेंडूवर परत एकदा बाबून उठवलेलो फायदो. लांब लांब लांब, खूपच लांब. परत एकदा डायरेक्ट चंद्रार. मयूर स्फोट, षटकार. आणि या षटकारांशी 50 धावा पूर्ण. 55 टाळ्या वाजतले कुलस्वामीने आंबेगाळी संघाच्या सांघिक अर्धशतकासाठी. ह्यो सामनो नक्की रंगतदार होतलो. ह्यो सामनो एकतर्फी नक्की नसतलो, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. ज्या बाबून पहिल्या 10 चेंडू मध्ये फक्त 7 रन्स केले, त्या बाबू पाटकरचो आतंक मैदानावर. या गती परिवर्तनाच्या चेंडूवर मात्र सपशेल बीट. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट. बाबू पाटकर धावबाद होऊन तंबूच्या दिशेवर. इनिंगची सांगता निर्धाव चेंडूनिशी. ज्या इनिंगची सुरुवात झाली अनिकेत वांगणकरच्या षटकारानिशी, त्यानंतर मैदानावर उतरलो कर्णधार बाबू पाटकर. पहिल्या 10 चेंडूत फक्त 7 धावा, पण शेवटच्या 2 ओव्हर मध्ये मात्र आपल्या नावाचो डंको ज्यांनी वाजवलो असो बाबू पाटकर.
षटकारांची आतषबाजी, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघात घेऊन जाणारी आणि बाबू पाटकरच्या या कामगिरीच्या जोरावर राजू कासार यांच्या मालकीच्या कुलस्वामिनी आंबेगाळी संघाने धावा जमवले 55. नाबाद रनआउट 29 ही धावसंख्या बाबू पाटकरची. नुरवी स्पोर्ट चेनवण संघ सागर पोयरेकर यांच्या मालकीचा हे संघ 56 धावांचा पाठलाग करून अंतिम फेरीत प्रवेश करणारो आजच्या दिवसाचो पहिलो संघ बनतलो की कुलस्वामिनी आंबेगाळी संघ. गतवर्षीच्या गावराई संघाप्रमाणे प्रस्थापितांका धक्को देऊन अंतिम फेरी गाठतलो. येणारो काळ तुमका सांगतलो, पण तोपर्यंत एक ग्रुप फोटो दोन्ही संघातल्या खेळाडूंचो. नुरवी स्पोर्ट चेनवण आणि कुलस्वामिनी आंबेगाळी या दोनही संघांका ग्रुप फोटोसाठी मी निमंत्रण देत आहे आणि मायक्रोफोन सुपूर्द करताय आमचे मित्रवर्य कोकणचो गोड मंजूळ गोड मराठी आवाज प्रसाद परबसर. खूप खूप धन्यवाद बादल चौधरी. चला, मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघाचं फोटो सेशन इथे होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी एका मागोमाग एक असं लाईनअप करायचं आहे आपल्या स्टेजच्या समोर असलेल्या रोडवर, जिथे मात्र एक खूप चांगला फोटो घेतला जाईल. आज आपण बघतोय की उपांत्य फेरीतले एकूण 4 संघ आणि 4 संघांसाठी खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन, खूप चांगला पॅटर्नमध्ये प्रत्येक टीमला आपण हे टी शर्ट्स, एकाच कलरचे टी शर्ट दिलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये आपण हे सर्व खेळाडू बघतोय. हे तुम्हाला एक्झॅक्टली समोर आता पाहायला मिळतोय संघ, तो म्हणजेच नुरवी स्पोर्ट्स चेनवण. दाजी दुरतच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे आणि आपली जागा निश्चित त्यांनी बनवली होती. उपांत्य फेरीमध्ये एक डाव कंप्लीट झाला, अजून एक डाव बाकी आहे. जिथे बघायचं आहे कुलस्वामिनी आंबेगाळी संघाने मात्र चांगली झुंज दिली पहिल्या सत्रामध्ये आणि एक चांगली सन्मानजनक धावसंख्या इथे उभारली आहे. ती म्हणजे 54 आणि 55 अंकित झालेली आहे आणि 56चं लक्ष आहे. 56चं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 56 टू विन. आणि बघायचं आहे अंतिम फेरीमध्ये हा सामना जिंकून कुठला संघ आपलं स्थान पक्क करतोय. आणि तुम्ही आता मात्र स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळते बाबू पाटकरच्या नेतृत्वाखाली हा संघ म्हणजेच कुलस्वामिनी आंबेगाळी, ज्या संघाने भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम केले. पहिल्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता या स्पर्धेमध्ये. उपांत्य फेरीमध्ये एकूण 8 संघांच्या माध्यमातून आपण एकूण 7 लढती बघितल्या आणि 7 सामने जिंकून आपण बघितलं. 7वा सामना जिंकून एक्झॅक्टली तो पोहोचला उपांत्य फेरीमध्ये. बाबू पाटकर आपला जो 12वा खेळाडू त्याला पण आपण टी शर्ट दिलाय. त्या टी शर्ट घातलेलाच खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसणं गरजेचं आहे. मगाशी पहिल्या इनिंगमध्ये बसला नाही, पण आता बसणं गरजेचं, त्यामुळे तिथे त्याला पाठवा लवकर. ज्या ब्रँडची चर्चा मागचे कित्येक वर्ष, कित्येक डिकेट आपण ऐकली आणि तो ब्रँड सध्या आपण बघतोय की आपल्या सिंधुदुर्गामध्ये एक वेगळी छाप सोडतोय क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. मागचे 3 वर्ष आपण बघत आहोत मयूर स्पोर्ट्स कट्टा आयोजित मयूर स्पोर्ट्स चषक. आणि हे मयूर नाव एक्झॅक्टली राजू भालेकर यांना सुचलं कशावरून, तो चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आहे. तो चेहरा स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतोय. राजू भालेकर यांचे भाचे मयूर जाधव आमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि त्याच्याकडे कॅमेरा नेण्याचं कारण एकच आहे, आज मयूर जाधवचा आज वाढदिवस आहे. त्याला आपल्या सर्व मित्रपरिवाराकडनं, या 4ही संघांकडून, उपस्थित प्रेक्षकांकडून, पाहुण्यांकडून मयूर जाधवला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक शब्द किंवा एक वाक्य आमच्या मयूरसाठी. आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार छेडली, मेघांनी तर नादच केला. मयूर, तुझ्या वाढदिवसासाठीच देवांनी शुभेच्छा देऊन मोत्यांचा पाऊस केला. मयूर, तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, दुसरं सत्र इथे सुरू होतंय. पहिल्या सत्रामध्ये आपण मालवणीचा खूप सुंदर आणि बुलंद आवाज जो फक्त
आज सिंधुदुर्गापुरती मर्यादित नाहीये, पूर्ण महाराष्ट्रभर या आवाजाची चर्चा असते. खास करून सुप्रीमो चषक सलग 2 वर्ष या आवाजाने सुप्रीमो चषक त्यांनी गाजवला आणि आज पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला बादल चौधरी यांचा आवाज ऐकायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये सत्र क्रमांक 2 सुरू होते, उपांत्य फेरी पहिली. जसं मगाशी मी उल्लेख केला होता की ड्रॉमध्ये पहिली उपांत्य फेरी साई स्पोर्ट्स कट्टा विरुद्ध बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला यांची लागली होती, पण दोन्ही आपण कॅप्टनशी डिस्कस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही खेळायला तयार आहोत, त्यामुळे आपण ही पहिली उपांत्य फेरी इथे खेळत आहोत, ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये धावसंख्या 55 बघायला मिळाली आणि 56 धावसंख्येचं लक्ष घेऊन नुर्वी स्पोर्ट्स चेंदवण, जसं मगाशी दाजीने उल्लेख केला की माझ्या पाठोपाठ अक्षय घाटवळ आहे, गोपाल भट्ट आहे, अशा बॅट्समनकडनं मला अपेक्षा आहे जे चांगली फलंदाजी करतील, जेणेकरून या फलंदाजी जोरावर आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत चांगली झुंज देऊ. बाबू पाटकर आय थिंक आपला एक गोलंदाज इथे पाठवतोय पहिल्या षटकामध्ये अनिकेत वांगणकर, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अक्षरशः भुव्या उंचावल्या आहेत असा परफॉर्मन्स दिलाय. विथ द बॉल विथ द बॅट एक एक्सलंट परफॉर्मन्स आपण अनिकेत वांगणकरचा बघितलाय. यापूर्वी त्यांनी 6 षटकं टाकली होती, 3 सामन्यामध्ये 51 धावा आणि 3 विकेट सुद्धा काढल्या होत्या. तो पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू थोडासा आतमध्ये येणारा, थोडासा मागे थांबून बॉटम हँडचा वापर केला, हलक्याने प्लेस केला, स्क्वेअरला चेंडू जातो निघून आणि पहिल्याच चेंडूवर विश्वासाने एकदा तिथे कंप्लीट करून खातं उघडलं गोपाल भट्टाने. इव्हन आजच्या दिवसाची सुरुवात खूप उल्लेखनीय झाली. जो गोलंदाजी करतोय तो स्ट्राईक एंडला होता आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर नितीनच्या विरोधात त्याने षटकार ठोकून स्वागत केलं ते पहिल्या चेंडूवर. पण त्यानंतर ज्याप्रमाणे बॉलिंगचा ग्राफ आपण बघितला, नंतर अक्षरशः टिचून मारा केला प्रत्येक गोलंदाजाने. खास करून आपण बघितलं की सौरभची 2 षटकात अवघ्या 11 धावा त्याने खर्च केल्या. हा चेंडू थोडासा शफल होऊन ऑनसाईडला फूक करायचा किंवा पूल करायचा प्रयत्न होता, पण चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. हे सुद्धा विसरून चाललं नाही. असा हा फलंदाज ज्याने 100 पेक्षा पलीकडे धावा कुटणारा फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करतोय. हा चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचा होता, टायमिंग होत नाहीये. असे 2 फलंदाज आपण यावर्षी बघितले. एक निखिल परबला बघितलं चौकी इलेव्हन संघाकडून, आणि आता आपण बघतोय तो म्हणजे दाजी दुरद स्ट्रायकिंग एला बॅटिंग करतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 107 धावा त्याने कुठल्या आहेत. चेंडू आहे मध्ये मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक नाही जवळपास, थोडासा वाईडिश आपण बघतोय, मिड ऑफला चेंडू जाऊन लँड होतोय आणि तोपर्यंत दाजी स्वतःचं खातं एका धावेने उघडतोय. निखिल परबने पहिल्या दिवसामध्ये 115 धावा कुठल्या होत्या 3 सामन्यांमध्ये. दाजी दुरतने 49 चेंडूत 107 धावा कुठल्या, 2 चौकार आणि 14 षटकारांची खेळी आपण दाजीची बघितली आहे. हा चेंडू जास्त अतिरिक्त बाउन्स, वाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर. बघा पंचांनी लगेचच सांगितलंय एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा पूर्ण झाला. एक वाईट सुद्धा बघायला मिळतोय. माझ्यासोबत योगेश पेंडुरकर आणि मला सांगतोय योगेश, एकूण धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 4 धावा. चांगला चेंडू, लेनचा खूप चांगला वापर केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. म्हणून मगाशी मी उल्लेख केला की अप्रतिम दर्जाचा एक अष्टपैलू खेळाडू. आंबेगाडी संघाचे जे 4 प्रमुख खेळाडू आहेत ना ते सध्या टॉपवर आहेत. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू झेल आणि ड्रॉप, थोडासा कठीण आणि थोडासा दूर सुद्धा होता हा चेंडू. आणि आपण बघितलं की सेकंड स्लिपमधून चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. या षटकात आपण त्याचा उल्लेख करूया की एकूण 4 जे खेळाडू आहेत आंबेगाडी संघाचे त्यांनी काय परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी दिलाय. एकूण धावसंख्येत आपण बघूया, भर झाली धावसंख्या 5, लक्ष आहे ते 56चं. थोडासा आमला चेंडू आणि काय फटका, व्हॉट अ शॉट, दिस इज अ हॉट शॉट ऑफ द मॅच. काय टायमिंग आणि काय कनेक्शन आणि काय डिक्लेरेशन आपण बघतोय. फटका चेंडू आपण बघतो डी पॉइंटला, सरळ सीमारेषे बाहेर. अव्वल दर्जात आपण षटकार बघितला. धावसंख्या जाऊन दुहेरी अंकात जाऊन विसावली आहे. एकूण धावसंख्या 11 धावा. जसं मी उल्लेख केला की पहिल्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे या संघाने 3 सामने खेळून उपांत्य फेरी गाठली, त्यामध्ये अनिकेतची एकूण आपण 6 षटकं बघितली, 51 धावा खर्च करून 3 विकेट त्याने घेतल्या. त्याच्या पाठोपाठ गुरु 3 षटकं 13 धावा, विकेट नाही. त्यानंतर प्रथमेशने 3 षटकं टाकली, 41 धावा, त्याचे 3 विकेट. आणि बाबूची 2 षटकं 24 धावा, 1 विकेट त्याच्या नावावर. आणि हेच नावं बॅटिंग कार्ड सुद्धा आहेत. अनिकेत 18 चेंडूत 44 धावा, 2 चौकार, 5 षटकार. गुरु आतापर्यंत 26 चेंडूत 54 धावा त्याने कुठल्या आहेत, 7 षटकार. बाबू 17 चेंडूत 32 धावा, 2 षटकार, 2 चौकार. आणि प्रथमेश आतापर्यंत स्पर्धेमध्ये 20 धावा 12 चेंडूमध्ये आणि 2 षटकार. हा लेखाजोखा होता तो फिल्डिंग टीमचा. बॅटिंग टीमचा लेखाजोखा या षटकांतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. एका षटकाच्या अखेरीस एका षटकाच्या मदतीने नुर्वे स्पोर्ट्स चेंदवण संघ पोहोचलाय तो 11 बॉलिंग मार्कवर गुरु.
आघाडीची दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज आपण बघतोय, गुरु आणि अनिकेत. आता मात्र गुरु येतोय बॉलिंग मार्कवर, समोर येतो दाजी. ओव्हरपिच आहे, चांगला फ्लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये चांगला प्रयत्न, चेंडूवरती अडवलाय आणि चेंडू घेऊन कोसळलं की काय बघूया. ते चेंडू कुठे एक्झॅक्टली कव्हर केलाय, तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. बघायचं त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, सिग्नल करतायत. फटका एवढा जोरकस होता की त्याला कंट्रोल नाही करू शकला. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. ओव्हरपिच डिलिव्हरी, चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह, व्ही शेप मध्ये फटका बघायला मिळाला लॉंग ऑफ मध्ये. त्या फटक्याचा तडाखा एवढा होता की तो चेंडू लागल्यानंतर खेळाडूला सुद्धा घेऊन तो बाहेर निघून गेला. धावसंख्या 15. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन द टोस. आपण बघितलं तर हुक करायचा प्रयत्न, टाचेवर उभा राहून हा फटका ऑफर केलाय तो दाजीने. 1 फॉर द ओव्हर आणि डिक्लेअर झोन मधली ही 1 धाव आणि धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, ही त्याची दुसऱ्या दिवसातली भूमिका त्याने स्पष्ट केली. चांगली फलंदाजी केली आणि त्याच्याच फलंदाजी जोरावर आपण बघतोय हा संघ उपांत्य फेरी पर्यंत मजल मारतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गुरु. हा चेंडू पुन्हा कव्हर्स मध्ये खेळायचा होता, बेस्ट टायमिंग नाही करू शकलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, एकदा तिथे पूर्ण केले. बघायचं गोपाल बट्टा स्ट्राईक एंडला पोहोचलाय, दुसरीदा पूर्ण करणार पण नकार दिलाय. 56 धावा हे लक्ष घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये नुरवी स्पोर्ट्स चेंडूवर हा संघ उतरलाय. प्रति षटकामागे 9 धावा त्यांना करायच्या, पण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सरशी साधली. 11 धावा त्यांनी कुठल्या होत्या, 9च्या सरासरीने बॅटिंग त्यांना करायची आहे. ओव्हरपिच आहे आणि उत्तुंग फटका. काय टायमिंग, काय बेमिसाल शॉट बघायला मिळतोय, थेट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर गोपाल भट्टाची बॅट हवी तशी तळपली नाहीये. इव्हन रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये फारसा मोठा परफॉर्मन्स आपण गोपालकडून बघत नाही, पण हा षटकार त्याला कॉन्फिडन्स वाढवून दिला, कारण त्याचा हा स्पर्धेतला पहिला षटकार आहे. या षटकातला हा पहिला षटकार, पण 2 षटकार आतापर्यंत तुम्हाला स्पर्धेत बघायला मिळत आहेत दाजीकडूनच. दाजी नाही तर गोपाल भट्टाकडून. हा चेंडू बघायचा आहे, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू अचानक बॅटची एज घेऊन निघून गेला. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिलाच धक्का लागलाय तो नुरवी स्पोर्ट्सचा चेंदवण या संघाला आणि फलंदाज बाद होतोय. या संघाचा अत्यंत महत्वाचा ऍसेट गोपाल भट्टा. पहिल्या 3 सामन्यामध्ये ती खेळी बघायला मिळाली नव्हती गोपालची. इव्हन त्याची नोंदच धावफलकावर नाहीये जास्त धावेंची, पण या मोमेंटला आजच्या दिवसामध्ये निश्चित खूप सुरुवात चांगली केली आहे त्याने. पहिल्या षटकात त्याने पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर दाखवला, त्यानंतर आपण फक्त या षटकात सुद्धा त्याने षटकार दाखवला, पण त्याच्या पुढच्या चेंडूवर गुरुने उत्तर दिलंय आणि गुरुने काढली विकेट ती गोपालची. धावसंख्या 23, 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं गुरुचं जे अजूनही सुरू आहे मैदानावर. बॅटिंगसाठी पोहोचलाय सौरभ. मोर स्पोर्ट चषक पर्व तिसरे अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या दिवसामध्ये ही स्पर्धा. उपांत्य फेरीचे 2 सामने, एक अंतिम सामना, 3 ऑफिशियली आणि एक मात्र आपण सामना बघू शकाल 3rd आणि 4th प्लेससाठी. हा सामना तुम्हाला बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. चला गुरु पुढचा चेंडू घेऊन समोर येतो सौरभ. 23 धावा आतापर्यंत कुठल्याच मैदानावर. थोडंसं थांबवून मागे जाऊन हा चेंडूला पूल करायचा होता, वेसी टायमिंग करू शकला नाही या चेंडू आणि निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरा समाप्त होत आहे. 2 षटकाच्या अखेरीस सध्या आपण बघतोय 11:30ची सरासरी आहे आणि 11:30च्या गतीने आपण बघतोय धावसंख्या 23 धावा अंकित झाली धावफलकावर. मागे जसं मी उल्लेख केला की 9 ते 9.5 धावा प्रति षटकामागे त्यांना करायचे सामना जिंकण्यासाठी, कारण 56 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यापैकी आपण बघतोय की 23 धावा आतापर्यंत अंकित झालेल्या आहेत धावफलकावर. अजूनही 33 धावींची आवश्यकता आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 33 धावींची गरज. 24 चेंडू 33 धावा. बॉलिंग कार्डवर जर लक्ष टाकला तर नुरवी स्पोर्ट्स चेंदवण संघाने पहिल्या
दिवसात, म्हणजे स्पर्धेचा दुसरा दिवस होता. त्यामध्ये निखिलने 6 षटकं 35 धावा 5 विकेट, सर्वाधिक विकेट निखिलने काढल्या होत्या नुरी स्पोर्ट चेन्नईकडून. त्यानंतर सौरभची 3 षटकं 41 धावा 1 विकेट, अक्षयला विकेट मिळालं नाही. तर सनीने 2 विकेट सुद्धा काढल्या होत्या. पण दाजी धुरतची एकमेव फलंदाजी आपण बघितली, 49 चेंडूत 107. स्टँड अँड डिलिव्हर, दिस इज द टिपिकल दाजी धुरत शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, स्पर्धेतला 15वा षटकार दाजी धुरतच्या बॅटमधून. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं की तब्बल 14 षटकार याच पठ्ठ्याने मारले होते, अक्षरशः मारले होते, ठोकले होते, अशी बॅटिंग केली होती दाजीने. आणि लगेचच संध्याकाळी आपण बघितलं की मयूर स्पोर्ट्सच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरती रील सुद्धा व्हायरल झाली. सुपर बॅटिंग, षटकारामुळे धावसंख्येत बरं, धावसंख्या पुरली ती 29 वर. पुढचा चेंडू कट केलाय, अप्पर कट, काय शॉट आहे. आणि बघा शॉट मारल्यानंतर ज्याप्रमाणे त्याने हात दाखवला, कॉन्फिडन्स दाखवला की असे फटके मी नेहमीच मारतो, हा सुद्धा आपण बघतो डिक्लेअर झोन. आणि त्याचबरोबर मला गौरव सावंत माहिती देतात की स्पर्धेत सर्वाधिक धावा कुठल्या आहेत, त्या दाजी धुरत. जोरदार टाळ्या होत्या दाजीसाठी. सर्वाधिक धावा वैयक्तिकरित्या कुठणारा पहिला फलंदाज ठरलाय तो दाजी. हा इनसाइड एज आहे, स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन होतं. अनिकेतने मात्र कमबॅक केलंय. या अगोदर हा विक्रम जो संघ या स्पर्धेनं पराभूत झालाय, चौकी 11चा निखिल परबच्या नावावर 116 धावा होत्या आणि त्याला मागे टाकल्या त्या दाजी धुरतने. धावसंख्या 30. हा चेंडू बघायचा आहे, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. इव्हन पॉइंटला फटका मारायचा प्रयत्न होता पण मिळते ती फक्त या चेंडू एकच धाव. दाजीला धावसंख्येत बरं, धावसंख्या पोहोचली ती 31 वर. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघतो 31वा धावफलकर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि षटक क्रमांक 3 सुरू आहे. हा सुद्धा चेंडूचा चेस आपण केलं, बघितलं, जास्त राईज होतोय चेंडू, थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. हो, हा चेंडू लेगलाच करायचा होता, व्यवस्थित टायमिंग करू शकत नाही. चेंडू जातो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तिथे विकेट किपर येऊन चेंडू अडवेल. पंच सांगतात हा चेंडू लेग बाईज आहे आणि लेग बाईज स्वरूपात ही धाव इथे मात्र धाव फलकावर ऍड केली जाईल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते. 3 षटकाच्या अखेरीस 32 धावा, धाव फलकर 10.67 ची सध्या सरासरी आपण बघत आहोत धाव फलकावर. आणि 32 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सामना जिंकण्यासाठी आपण जर बघितलं तर अजूनही मैदानावर गरज आहे ती 18 चेंडू आणि 24 धावा. थँक्यू योगेश, थँक्यू गौरव. मयूर स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघू शकता. आपल्या हक्काचं चॅनल. काही फक्त सबस्क्रायबर लागले, जसं काल आवाहन केलं हरीश पंड्या यांनी की तुम्ही जर प्रत्येकाने आपापला मोबाईल उघडला, प्रत्येक आपल्या घरातल्या मेंबर्सना सांगितलं की मोबाईल उघडा, यूट्यूबवर जाऊन मयूर स्पोर्ट्स लाईव्ह सर्च करा आणि सबस्क्राईब करा, तर आजच्या दिवसाच्या अखेरीपर्यंत आपण 2200 ते 2500 सबस्क्रायबर्स म्हणजे 2500ची फॅमिली आपण बनवू शकतो. त्यामुळे निश्चितच जा आणि सबस्क्राईब करा मयूर स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा गुरु. अतिरिक्त बाउन्स, विकेट किपर कडे चेंडू जातोय. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला आणि एका बाउन्सरचा कोठा सुद्धा पूर्ण झालाय, ही सुद्धा सूचना त्या दिलेली आहे. धावसंख्या 33. 18-24च्या समीकरणमधून एक धाव आपण कमी करूया. 18-23 समीकरण आता मात्र आहे. अजून एक चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा आता मात्र नो बॉलचा. 2 एक्स्ट्राच्या धावा आता मात्र या षटकात खर्च केल्यात. गोलंदाज आपण बघतोय तो गुरु. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली गुरुने, धावा खर्च केल्या त्या 12. राऊंड विकेट. हो, चेंडू बघितला पण खेळायचं होतं समोर, स्क्वेअर कट होता. चेंडू जातो तो पॉइंट मध्ये, डीप मध्ये. नकार दिलाय. एकच धावावर समाधान. बघा शेवटच्या टप्प्यामध्ये सामना इथे मात्र गोलंदाज इथे रंगवणार का? कारण आपण जर पहिल्या कालच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे कुशलने फलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा तिसऱ्या षटकानंतर म्हणजे 3 षटकामध्ये आपल्याला बघितलं 16-18 चेंडूमध्ये 46 धावा करायच्या होत्या आणि कुशलने मात्र कुशल कामगिरी करत कुशाग्र नेतृत्व दाखवत असताना आपल्या संघाला मात्र सामना जिंकून दिला. तसा खेळ तर गोलंदाजांना करावा लागेल. हो, चांगला चेंडू, चांगला राईस.
गुडलेनचा खूप चांगला वापर, प्रचंड वेगाने चेंडू निघून गेला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरपिच होता चेंडू, बॅट अँड बॅटच्या मधून चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. थोडासा आपण बघतोय की चाचपडत खेळतोय स्ट्रायकिंगला सौरभ. हवे तसे फटके त्याच्याकडून येत नाहीयेत. शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स. आणि बघायचं या ठिकाणी काय सिग्नल पंचांचं, तर पंचांचा सिग्नल म्हणजे 22चा एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्येत बस झाली. धावसंख्या बोलली ती 36 वर, 36. हो, फटका बघायचा आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. आताच आमच्या व्यासपीठावर मोगरणे शाळेचे माजी शिक्षक सन्माननीय नाईक सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. विलास सर नाईक यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरनं. खास करून आता मोगरणे आधी त्या आजूबाजूचा परिसर आपण जर बघितलं तर त्या विभागातले खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत सर, तुमच्या माहितीसाठी. त्यामुळे मला वाटतं तुमचे ते शिष्य सुद्धा असतील, तुमच्याकडनं शिक्षण घेतलंय, पण तुमच्यासमोर ते क्रिकेट सुद्धा खेळत असताना आपल्याला बघायला मिळालेत या 4 दिवसामध्ये. ओ, अप्रतिम डिलिव्हरी, विकेट किपर बीट आणि त्याची त्याचा फायदा उचललाय. त्या संधीचं सोनं केलं. एकदा तिथे धावून पूर्ण केली आहे. 22चा इशारा पंचांचा आणि धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या 38. तर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतो ती 38 धावा धावफलकावर. 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 धावींची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. बघायचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघातना मात्र तो संघ ते कमबॅक करण्याची ताकद ठेवतात का सौरभ आहे, सौरभ नाही त्याच्याकडे प्रथमेश आहे, बाबू सारखा गोलंदाज आहे. पण बघायचं आतापर्यंत अनिकेत आणि गुरुने आपली 2-2 षटकं पूर्ण केली आहेत. प्रथमेश आलाय बॉलिंग वर्कर, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 विकेट काढलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 12, करायच्या त्या 18 धावा. हो, मिस टाइम फटका, कव्हर्स मध्ये फटका बघायला ते क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तो तिथपर्यंत पोहोचणार का बघायचं. दाजी पुन्हा स्ट्राइक एंड पोहोचणार का प्रश्न उद्भवलाय. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला, पण 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग. बघा टाळ्यांचा कडकडाट होतोय या 2 धावेसाठी. ज्या कॉन्फिडेंटली दाजी धावलाय, स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा आलाय आणि शुटकेचा निश्वास टाकला आहे नुरी स्पोर्ट चेंदवन संघाने त्या खेळाडूंनी. कारण दाजी स्ट्राइक एंडला पोहोचल्यानंतर धावांचा वेग वाढेल, धावा येतील, हा विश्वास आहे दाजीवर. प्रथमेश पुन्हा सज्ज. फील्डमध्ये काही चेंजेस आणतायत, कारण आपण बघतोय की हे विस्पारलं असं पसरलं असतं कारणेवाडीचं मैदान, ज्यामध्ये आवाज उल्लेख करेल सत्यवान कारणे यांचा. कारण त्यांच्या मालकीचं हे मैदान जे प्रत्येक वर्षी आपल्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी ते मात्र उपलब्ध करून देतात, त्याबद्दल सत्यवान कारणे यांचे सुद्धा विपणावर आभारी ते व्यक्त करत आहोत. धावसंख्या 40. 11-17 असं 11-16 असं समीकरण आहे. हा चेंडू ओव्हरपिच होता, टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. सेमी हेलिकॉप्टर शॉट आपण जर बघितलं तर बॅटची आतली कड घेऊन लेमन कट, चायना कट, रुबी कट अशी बरीच काही नावं आहे त्याच्या फटक्यांना. तो चेंडू जातो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथे कंप्लीट करतोय ती 1 धाव. दाजी थोडासा नाराज होतोय, थोडासा हताश होतोय, कारण आपण बघितलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जेव्हा फलंदाज होता स्ट्राईक एंडला पोहोचला त्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये सौरभने 1 धाव अंकित केली आहे. त्याचा कॉन्फिडन्स आता दाजीला वाढवावा लागेल. तुला करावे लागतील, तुला सुद्धा धावा करावे लागतील मैदानावर, तरच आपण अंतिम फेरी गाठू शकतो. बघायचंय आंबेगाडी संघाचं काय प्रत्युत्तर आहे. हा चेंडू फुल टॉस, दिशा दिली चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातो निघून, पण तोपर्यंत 1 धाव. फुल टॉस चेंडूला संधी होती, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त 1 धाव या चेंडूवर. धावसंख्येत भर झाली आहे. योगेश मला सांगतो धावसंख्या 42-42. सिंगल डबलने फारसा मूव आहे, मोठा फरक पडणार नाहीये,
कुलस्वामीने आंबेगाडी संघाला, पण बघायचं दाजी स्ट्राईक एंडला आला, ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. ओ क्या बात है, उड़न खटोला, ठोक डाला, 6 रन. आतापर्यंत संयमी खेळ. जेव्हा प्रथमेश समोर आला त्याच्यासमोर थोडासा संयम दाखवला. इव्हन चेंडू रीड करत होता आणि तो रीड करून त्याचा वचपा काढताना हा फटका दाखवलाय. मॅग्निफिसंट शॉट बाय दाजी धुरत. षटकरमुळे धावसंख्येत सुद्धा भर. 48-48. ओवेसी टाइम नाही करू शकत आहे. शॉर्ट कव्हर लाव क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. 1 धाव कंप्लीट होली आहे चेंडूवर. ओ इथे मात्र बघूया स्वतःला सावरत चेंडू तिथे मात्र बघेपर्यंत फलंदाज थोडासा कोसळा तिथे. स्कोर मुजन 49-49. एका षटकारामुळे मात्र खूप मोठा फरक पडलाय. 49 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन 7 बॉल 7. हो इथे मात्र थोडासा नाराज होतोय सौरभ. ज्या रेंजमध्ये हळू एखाद्या वेळी आपण ग्रासवर पडतो तेव्हा एक वेळ ठीक आहे, पण आपण बघितलं की खेळपट्टीवर दाजी हा पहिला फलंदाज ठरला स्पर्धेमध्ये जो कोसळतोय. खूप खूप धन्यवाद सरनाईक सर, खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात त्याबद्दल. म्हणजे खेळपट्टी सुद्धा हेच म्हणते की इथे सुद्धा नतमस्तक होणं गरजेचं आहे आणि दाजीला ते बघायला मिळालं दाजीकडून. पहिल्यांदा एक खेळाडू मात्र खेळपट्टीवर थोडासा घसरलाय. काल आपण बघितलं की दनशर मादेकर ज्या मिडविकेटला चेंडू गेला होता, चेंडू आणि त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती, पण त्या मोमेंटला जेव्हा तो घसरला ती सुद्धा क्लिप व्हायरल झाली होती. आता मात्र रन बॉल इक्वेशन आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि या मोमेंटला मात्र बाबू पाटकर हा एक त्यांच्याकडे ऑप्शन राहिला आहे. कॅप्टन बाबू पाटकरने आतापर्यंत स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली आहे. 2 षटकं टाकली, 24 धावा खर्च करून 1 विकेट काढली आहे. त्यामुळे बाबू पाटकरला कानमतं देणारे बरेच जण येतात, पण बाबू पाटकर बघायचं आहे काय इम्प्लिमेंट करून दाखवत आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन येऊन थांबायचं आहे. बॉथम वॉरियर्स आणि साई स्पोर्ट्स कट्टा. आपण टॉस कंप्लीट करणार आहोत दोन्ही संघनायकांमध्ये. गोलंदाज आहे बाबू पाटकर, समोर आहे सौरभ. थांबून घ्यायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक नाही जवळपास. 9 मॅच चेंडू पडतोय. 2 धाव तिथे पूर्ण करणार का बघायचं, पण दाजीने नकार दिलाय. कारण दाजी ज्या पोझिशनला पडलाय त्यामुळे त्याला जास्त धावायचं नाहीये. काल असे बरेचसे शब्द मी उच्चारू शकत नाही, पण ते काल आवर्जून उच्चारले होते बादलने. याचा उच्चार एकदम तो परफेक्टली त्याने केला होता. त्याच ठिकाणी बरोबर तो पडला होता. पुढचा चेंडू मध्ये तिथे क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, पण एकच धाव कंप्लीट करू शकेल. बघा तिथे चेंडू कव्हर करून फेक करतोय. दाजी लावी स्ट्राईक आणि 2 धावा होणार पूर्ण. किस्मत भी बहादुरो काही साथ देतीये असं मी म्हणेन. बाबू थोडासा नाराज होतोय की चेंडू त्याच्या हातामध्ये आला होता, फक्त त्याला माझ्याकडे फेकायचा होता, त्याला सुद्धा सुद्धा जमलं नाहीये. आणि 2 धावा पूर्ण करून दाजी पुन्हा स्ट्राईक एंडला आलाय. 4 चेंडू आणि 3 धावा. चार चेंडू आणि 3 धावा. बाबू पुन्हा सज्ज, समोर पुन्हा सज्ज दाजी धुरत. शेवटच्या टप्प्यापर्यंत खूप चांगली आणि कडवी झुंज दिली आहे दाजी धुरतने. हो लेग स्टिकच्या बाहेर आहे. दबाव गोलंदाजावर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आल्यानंतर दाजी हा प्रेशर बघायला मिळतोय तो गोलंदाज बाबू पाटकरवर. विजयाच्या समीप पोहोचलाय. वाईटच्यामुळे धावसंख्येत भर झाली. धावसंख्येपुढे ती 54 अवघ्या 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बाबूने आता ट्रॅक चेंज केला. राऊंड विकेट अटॅक करेल दाजी समोर.